नॅनोप्लास्टियाच्या स्पेशल ऑफरसाठी आज नगरमधून खूप भारी प्रतिसाद भेटला. नगरकर चला तुम्हाला सांगतो काय झाले ते. सगळ्यात पहिले मॅम केडगाववरनं आल्या होत्या आणि काही खास फंक्शन असल्यामुळे केसांचा लुक पूर्णपणे बदलायचा होता. त्यांचे केस थोडे फ्रीजी अनमॅनेजेबल असल्यामुळे स्मूथ सिल्की आणि नॅचरल स्ट्रेट त्यांना हवे होते केस. त्याच वेळेस मोना मॅम देखील बालिकाश्रम रोडवरनं आल्या होत्या. त्यांची पण लेंथ खूप मोठी होती. फ्रीज फ्री आणि शायनी लुक हवा होता त्यांना. दोघांना पण आपण नॅनोप्लास्टिया ट्रीटमेंट सजेस्ट केली आणि ऍप्लिकेशन स्टार्ट केले. पूर्ण स्टाफच बिझी होता भाई. आज दिवसभर फुल दूर होता सलून मध्ये आणि ट्रीटमेंट होत्या. दोघींचेही केस लांब असल्यामुळे ना ट्रीटमेंट थोडं वेळ खाऊ होती, पण आमचा पूर्ण स्टाफ एकत्रपणे काम केल्यामुळे ना दोन्ही ट्रीटमेंट उत्कृष्टरित्या पूर्ण झाल्या. प्रॉपर प्रोडक्ट ऍप्लिकेशन करून घेतलं. प्रोसेसिंग टाइम, वॉश आणि ब्लो ड्राय आणि स्ट्रेटनिंग या सर्व स्टेप आपण काळजीपूर्वक केल्या आणि फायनल रिझल्ट तुम्ही बघू शकता. क्लायंटच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान आमच्यासाठी सर्वात मोठं बक्षीस होतं आणि खूपच स्मूथ सिल्की शायनी रिझल्ट आला होता आणि लेंथ तर आणखीच लॉंग वाटत होती. दोन्ही क्लायंटचे हेअर्स खूप जास्त सिल्की वाटत होते आणि एकदम शाईन दिसत होते केसांमध्ये. हेअर तर प्रॉपर नॅचरल स्ट्रेट वाटत होते आणि मजा आली ट्रीटमेंट करायला. त्यानंतर अर्चना मॅम भिंगारवरनं आलं होतं. हेअर्स खूप जास्त फ्रीजी होते, विवी होते आणि त्यांना कोंब करायला देखील प्रॉब्लेम येत होता. मॅनेज नव्हते होत हेअर्स, तर आपण त्यांना नॅनोप्लास्टिया ट्रीटमेंट सजेस्ट केली. ट्रीटमेंट नंतर झालेला बदल तुम्ही बघू शकता. खूप जास्त सिल्की, शायनी, हेल्दी, स्ट्रेट वाटत होते हेअर्स. पूर्ण ट्रीटमेंट डे होता आज आणि पूर्ण ट्रीटमेंटचेच क्लायंट होते. काही हेअर स्पा झाले, काही रूट टचअप झाले सलूनला आणि आज गर्दी होती आज सलूनला. असं होतं आजचा दिवस. भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत फॉलो करून घ्या. थँक्यू.